काय मी जसा उठलो तसं आपण परीला पण उठवल्या. परी पण आता उठत नाही, थंडी पडतं ना. गेली रे पुढं पुढं गेली. मोरा मोरा गेला, थांबत नाही ना ती. चार अच्छा. आणि ही जी काय ना, ही पुढची जी कणी आहे ना, ती काय कामाची नसते. कल चिकन झाला, आज कवटा, उद्या मास. काय 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 लिहिलं बा. आणि पंडी बघा कशी उठली आहे सकाळीच, तर का उठवलंय मी. नमस्कार फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आमची सकाळ झाली आहे 7 वाजता. मी जसा उठलो तसं आपण परीला पण उठवल्या. परी पण आता उठत नाही, थंडी पडतं ना. तेव्हा परी पण झोपून असतं, नाही तर 5 वाजता बरोबर उठतात आता पोरगा आमचा. होय ना परे? हो लब्बाड. तर आपण उठलो मस्त वगैरे, फ्रेश वगैरे झालोय. आणि तसं परीला उठवलं. आपले लैला मजनू त्यांना खाणं घातलं. आणि आता कामाला जायची तयारी चालू आहे. तर आज काय आपण प्रोटीन शेक बनवला नाही. जो काल होता तो ठेवला होता फ्रीजमध्ये, तो आमचा खराब झाला. तर आता बघू, उद्याला सकाळी बनवेन शेक. आईला ठेवायला बोललो होतो, आईनं ठेवलं बॉटलमध्ये भरून, जी माझी शेकची बॉटल आहे त्याच्यात. पण तो शेकच खराब झाला. जास्त आपण चणे जरा जास्त टाकले होते, त्याच्यामुळे तो घटघटीत झाला. चणे जरा आपण आता उद्याला असेल तर कमी टाकेन. म्हणजे 60 ग्रॅम नव्हते, ते जास्त होते ना परे. होय ना, हे बरे. काय तर तिकडे आपण लावलं आहे बिग बॉस. आपला आवडता एकच कार्यक्रम जो असतो बिग बॉस. हिंदी असू दे तर मराठी असू दे, आवर्जून बघतो तो. काय ग, चला आता नाश्ता वगैरे करूया आणि कल्टी मारूया. गोटू कल्टी मार ना परे. बघता बघा कसा मोबाईलमध्ये. शिरी बाबाने इकडे त्याची आवाज बघा कशी झोपवून आहे. तो पण आज उठलो ना या. हो ना, हे शिरी बाबा दादा नाही उठलो परे. दादा बाजून झोपू ना. होय होय होय. बबडी 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 बबडी. आई केलं गरम दूध दे. चला आपण दूध पिऊया आणि कल्टी मारूया. काय इकडे डबा बघ. ह्या बटाटे केवढं ये. दूध पिऊया मस्तपैकी आणि कल्टी मारूया. गेली रे पुढं गेली. मोरा मोरा तुझं 5-6 तरी होत दिसत नसतील. गेली ती तिकडून. 5 झाली मोरा. म्हणजे एवढी ती भुजली नाही. तिकडे कसं आम्ही त्या दिवशी परवाच तिकडे फवारणी करत होतो त्या साईडला, बाजूला तिथं मोरा. खैलीकडे गेली. ही वाय वरती आली. आपलं तेवढं काय बोलतो झूम करून तेवढं लगेच पसार होतील. तर दाखवलीस ते एका जागेला थांबत नाही ना ती. 4 ह्या साईडला वरती गेली. जसा पुढे जातोय ना तसे ते पुढे पळते मोरा. जसं मी पुढे येतोय तशी पुढे पळते. पाळलेली होते का बागेत, अशी पाळायला नाही. कोण रे सरता गेली, पसार झाली, बाहेर गेली कंपाऊंडच्या. आम्ही इकडे कलबाला होते, पसार झाले.
गेली ती बहुधा 4 होती, 4 दोन दोन काय बोलतात मेल आणि फिमेल होते. मेल फिमेल समजलं असेल. मेल आपला फिमेलला असं लांब शेपूट म्हणजे पूर्ण पिसार असतो आणि मेलला नसतो, तो लांडोर बोलतात त्याला भाषेत, लांडोर. आणि मोर असं. आज इकडे आम्ही 2च जण आहोत. तर इकडे बघू शकता मोराला कणी बघू शकता. हे बघा इकडे ही जी दिसते ना कणी, फक्त एवढ्या मोराला फक्त इथं 2च कणी आहे. हे बघा ह्या साईडला एक आणि ह्या साईडला एक दिसत असेल इकडे. आणि ही जी काय ना, ही पुढची जी कणी आहे ना ती काय कामाची नसते. जरी असली तरी ना ती काय कामाची नसते. हे बघा ही पुढे जी आहे ना ती टिकत नाही कणी. इथे जर मागे असते ना ह्या साईडला तर ती कणी राहिली असती चांगल्यापैकी. ही पुढची जर टिकली तर टिकते, नाही तर टिकत पण नाही. हे बघा इकडे हा नंतर कसा माहिती आहे, द्राक्षासारखा तो म्हणजे घोस बनतो द्राक्षासारखा. तर याला काय म्हणजे कसं माहिती आहे, फुकटचा फक्त फवारण्याचा खर्च आहे. जर टिकली तर टिकते, नाहीतर काहीच नाही. सर्व मोहरना तसंच आहे. बघायला गेलं ना तर सर्व मोहरना तसंच आहे. फक्त काय काय मोहरांना ती कणी आहे, तर काय काय मोहर तर अजिबात नाही कणी. हे बघा इकडे पण हा छोटा छोटा भाग दिसत. अरे ब्लर का होतो आहे, मोबाईल झाला आहे ढूस. अभी ठीक आहे. हा मोहर ना व्हाईटवाला मोहर, ह्याला जास्त करून कणी नसते. जो म्हणजे खूप लांब आहे त्याची साईज मोहरची. जर जो तोकडा मोहर असतो ना त्याला कणी चांगली असते, भरघोस कणी असते भरपूर बऱ्यापैकी. म्हणजे हा कसा तोकडा आहे, हे बघा इथे व्हाईट असे डॉट दिसत असतील. हे बघा व्हाईट ही नंतरला ती मग मोठी कणी होते. हे व्हाईट इथे दिसत असेल डॉट, ती कणी मग ती नंतरला मोठी होते. ह्या अशा मोहरला ना कणी चांगली येते भरघोस. आणि हा जो मोहर आहे ना हा काय बोलतो भोगस मोहर आहे, भोगस. ह्याला एकात दुसरी लागते, नाहीतर काहीच नाही. फक्त फवारणी मारा हवी तेवढी बस, फक्त फवारण्याचा खर्च. अशी काय बोलतात बागायतदारांची परिस्थिती आहे. आणि बोलतात किती करतो त्याच्या पाठीमागे भरपूर मेहनत आहे. बोलतो फक्त ते की एवढा मोठ्यावाला म्हणजे मोठा धंदेवाला आहे असं तसं, पण त्याच्या पाठीमागे ना खूप मेहनत आहे. हीच जर कणी ना आपण जर फवारणी केली आणि जर पुढची जर कणी टिकली नाही ना तर तो फवारण्याचा खर्च ना आपल्यावरतीच पडतो. काय उपयोग नाही, कारण ती कणीच टिकत नाही, ही पुढची कणी. त्याच्यासाठी आणि हा जर मोहर गेल्याच्या नंतर जो दुसरा मोहर येतो ना डबल फूट, जर समजा आता ह्या मोहरला कणी नाही, ओके, आणि हा खुटला आहे आपण आणि इकडे कणी आहे, तर हा मोहर ठेवून काय कामाचा नाही. मग हा जो नवीन मोहर येईल ना तो मग इकडची कणी ती घळवून टाकतो. त्याच्यामुळे डबल फूटही कोचावी लागते. तर ते डबल फूट पण येईल. भरपूर हे सर्व मेहनत तर खूप आहे याच्यामागे. कारण ती डबल फूट कोचायची असते. एक कणी ती म्हणजे एक जरी जसा जो म्हणजे कणी असते त्याच्यानंतर तो मोठा आंबा होतो. जो मोठा आंबा झाल्याच्या नंतर तो पिकवायचा असेल ना तर त्याच्या आजूबाजूचा पूर्ण तो मोहर कुटावा लागतो एका आंब्यासाठी. एवढी आहे ती मेहनत, कारण तो गळू नये म्हणून. नाहीतर तो जर डबल फूट कोचला नाही ना तर तो आंबा गळून जातो. अशी सर्व त्याची प्रोसेस असते. खूप मेहनत आहे याच्या मागे. आंबा मार्केटमध्ये म्हणजे काय बोलतात, जसं लहान मोठं होईपर्यंत जशी त्याची जोपासना करावी लागते ना तशीच ह्या आंब्याला पण करावी लागते जोपासना. छोटं असेपर्यंत ते मोठं होईपर्यंत
एकदा त्याची साईज मोठी झाली ना मग त्याला काय धास्ती नसते, म्हणजे त्याला काय भीती नसते त्या आंब्याला, म्हणजे ते घालण्याचे चान्सेस कमी असतात मोठं होईपर्यंत. आता लहान मूल कसं चालेपर्यंत, म्हणजे त्याला एकदा समजेपर्यंत, बोलेपर्यंत त्याला त्याची खूप काळजी घ्यावी लागते. तसंच याचं पण आहे, आंब्याचं प्रोसेस सेम आहे, पण मेहनत खूप आहे याच्यामागे. तर असेच आपल्या ब्लॉगमध्ये ना शेवटपर्यंत राहा. एक चांगला आपला ब्लॉग तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न खूप असेल आपला. तर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून आपले जे ब्लॉग अपलोड होतात ना सकाळचे 9 वाजता त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. ओके. हे जे आपण बोलत होतो ना, आता तो मोहर भोगस बोलत होतो. आता ह्या मोहरला बघा कुठेच काहीच नाही, फक्त इथे जी कणी आहे नाही बघा, ह्या मोहरला फक्त ती कणी आहे दिसते. हे बघा, बाकी इथे कुठेच कणी नाही ह्या मोहरला, म्हणजे ह्या फांदीला ना इकडे ह्या बाजूला कुठेच कणी नाही. हे बघा इकडे बघू शकता. ही जर कणी आपली राहिली तर ठीक, नाही राहिली तर म्हणजे ही जोपर्यंत साहित्याची वाढत नाही तोपर्यंत ह्याला जोपासावी लागली. एकदा जर ही पिवळी झाली ना की ती मग गळून जाते ही कणी. ही पुढे जी असते ना, पण ह्या एवढ्या फांदीला ना फक्त तिथेच फक्त 2 म्हणजे हे आहे कणी, बाकी इथं कुठेच नाही. हे बघा इकडे पण आहे, ह्या फांदीला आहे, बाकी कुठेच नाही. एवढा भाग हा कुठेच नाही. म्हणजे ही जर राहिली तर ह्याच्यातलं एक आणि ह्याच्यातला एक, एवढ्या फांदीवरती फक्त 2च आंबे लागले तर, नाही तर बाकीचे जे आहे ते गळून जाणार. अशी पुढची जी कणी असते राहिली तर ही बघा, ही मागची आहे ना ही राहील, ही जी कणी आहे ना तर ही राहिली तर टिकली तर, ही पुढे जी लागते ना ती काहीच कामाची नाही. आता ही पण काहीच कामाची नाही. अशी ही वाली कणी ना टिकते चांगली, म्हणजे राहते चांगली. त्याला कसं इथून जो आता ही बघा इथं पण आहे, म्हणजे त्याचं जे अन्न जे पुढेपर्यंत ना, म्हणजे जो काय बोलतात आपलं अन्न तयार करेपर्यंत ते पुढे त्यांना तेवढं ते भेटत नाही त्या कणीला, त्याच्यामुळे ते घळून जाते. त्याच्यामुळे हा जो मोहर आहे ना इथून कोचून टाकायचा, म्हणजे जी ताकद आहे ना ह्याची पुढच्यांना न जाता ह्या कणीला ताकद भेटेल. तेवढी ताकद ह्या कणीला भेटेल. जर पुढचा मोहर आपण कोचला तर हा इथून कोचून टाकायचा, मग ह्याला तेवढी ती ताकद भेटणार, मग ह्या कणीची ती वाढ होईल. कुठं घेतील 30+ व्हायसर काय नाही काय करीत राहू या. कल चिकन झाला, आज कवटा, उद्या मास, उद्या रविवार आहे, कारण 30+ काय वार काही मंगळवार आहे ना. अरे हे बाळ काय, हात दे बोट पकड हां, हात बघा कसा परी पकड नीट पकड. गेला बाळ काय रे. इकडे आमचा बॉस जेवता रगडता निकवा, मावऱ्याशिवाय घास नाही उतरत त्या पोराचा. खाऊन दे ते का मी मांसाहार केलं, माझ्यासारखं केलं ते का आपलं कसं खात घास भात उतरत नाही मावऱ्याशिवाय. तर आपला ब्लॉग हा इथे एंड करूया. जो बघितला असेल आजचा फवारणी केलेल्याचा, फवारणी करत होतो, कलबल होत होतो, त्याच्यानंतर आम्ही आज देखील आपण पार्टी केली होती, जी की काल बघितलं असेल. आज आपण अंडा करी केलेली, आज आपण बागेत पण अंडा करी केलेली. तर बोलू आता परीसोबत आपण ब्लॉग आपला एंड करू इथंच. तर थँक्यू फॉर वॉचिंग, शेवटपर्यंत बघितल्याबद्दल
तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आजचा आपला ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल अरे बोलोग दे तर सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच पुन्हा भेटू नाडू सोबत आपल्या परीसोबत. तोपर्यंत बाय 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 बाय. जे लागला लब्बाड बोलोग देत नाही मग तू बोल बोल बघू बोल बोल बोल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.